मराठी अस्मितेसाठी ठाकरे एकत्र, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष करावा, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य। तर मुनगंटीवारांच्या सल्ल्यानं राजकारण चालत नाही, अनिल परब यांचा इशारा। केडिया भाजपची पिलावळ, तोडा फोडा आणि राज्य करा हाच यांचा डाव, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी आजचं भाषण फक्त मराठी माणसाला भडकवण्यासाठी केलं, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्केंची टीका। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला विविध पक्षातील नेत्यांची उपस्थिती, मेळाव्याला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, कॉम्रेड अजित नवले, प्रकाश रेड्डी, महादेव जानकर, भालचंद्र मुणगेकर, शेकापचे जयंत पाटीलही उपस्थित। मराठी सिनेसृष्टीमधील कलाकारांची मेळाव्याला हजेरी, भरत जाधव, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव यांची विजयी मेळाव्याला उपस्थिती। तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक, महाराष्ट्रामधला उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे उघडे करेल, ट्विटमधून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी गुंडगिरी थांबावी, नाहीतर मुंबईमध्ये येऊन सर्व अहंकार काढून टाकीन, बिहारच्या जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांची राज ठाकरेंना इशारा। मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रामधून काढून दाखवा, भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादवचं महाराष्ट्रामधल्या नेत्यांना खुलं चॅलेंज, मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी बोलणार नाही, दिनेश लाल यादवनं डिवचलं। सुशील केडियांनी राज ठाकरेंची माफी मागितली, मला माफ करा, मी माझे वक्तव्य मागे घेतो, सुशील केडियांची भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी।